नमस्कार, माझे नाव आरोही संभाजी नोकणे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 5वी. वर्ग शिक्षकांचे नाव वंदना सूर्यवंशी मॅडम. आज आपण दशांश अपूर्णांकाची उदाहरणे पाहणार आहे. चला पाहूया. व्यवहारी अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे. पूर्णांक गुणिले छेद आणि जे उत्तर येईल त्याच्यात अंश मिळवायचा. 13 गुणिले 10 बरोबर 130 अधिक 2 बरोबर 132. छेद 10. शतक इथे काहीच नाही, मग तिथे डॅश द्यायची. दशक 1, एकक 3, दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह द्यायचं. हे 10 आहे म्हणून ते दशांशच्या घरात लिहायचं. 2 हे दशांशच्या घरात लिहायचं. इथं शतांश आणि सहस्त्रांश नाही म्हणून तिथे डॅश द्यायची आणि ते दशांश अपूर्णांकात 13.2 असं लिहायचं. आता त्याचे वाचन. 13 दशांश चिन्ह 2